आदेश. तर एका ताईचा असा प्रश्न होता की चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा रंगपंचमीलाच का भरते. तर चैतन्य कानिफनाथ महाराजांनी फाल्गुन वैद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला संजीवनी समाधी घेतली, म्हणून रंगपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. दिवसभर येथे महाराष्ट्रासोबतच देशभरातून लाखो भाविक येथे येतात. या दिवशी सर्वांना मंदिराच्या आतून दर्शन घेता येते. इतर दिवशी मात्र बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. पाडव्याच्या दिवशी दक्षिणगंगा म्हणजेच गोदावरी नदीवरून पाणी कावडीने पायी चालत आणले जाते व ते पाडव्याच्या पहाटे समाधीवर वाहिले जाते, म्हणजेच महाराजांना अंघोळ घातली जाते. यावेळी चंदनाचा लेप समाधीला लावला जातो. त्यासोबतच सुगंधित द्रव्य, अत्तर, फुले व वस्त्र अर्पण करून महाआरती केली जाते. हा सर्व सोहळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशी सारखाच होय. रंगपंचमीपासून ते पाडव्यापर्यंत अनेक भक्त येथे झेंड्याच्या काठी म्हणजेच मानाचे काठी घेऊन येतात. आदेश. तर एका ताईने मेसेज केला आहे की चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या रंगपंचमीलाच यात्रा का भरते. तर चैतन्य कानिफनाथ महाराजांनी फाल्गुन वैद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला संजीवनी समाधी घेतली, म्हणून रंगपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. दिवसभर येथे महाराष्ट्रासोबत देशभरातून लाखो भाविक येथे येतात. या दिवशी सर्वांना मंदिराच्या आतून दर्शन घेता येते. इतर दिवशी मात्र बाहेरून दर्शन घ्यावे लागते. पाडव्याच्या दिवशी दक्षिणगंगा म्हणजेच गोदावरी नदीवरून पाणी कावडीने पायी चालत आणले जाते व ते पाडव्याच्या पहाटे समाधीवर वाहिले जाते, म्हणजेच महाराजांना अंघोळ घातली जाते. यावेळी चंदनाचा लेप समाधीला लावला जातो. त्यासोबतच सुगंधी द्रव्य, अत्तर, फुले व वस्त्र अर्पण करून महाआरती केली जाते. हा सर्व सोहळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशी सारखाच असतो. रंगपंचमीपासून ते पाडव्यापर्यंत अनेक भक्त येथे झेंड्याच्या काठी मानाची काठी घेऊन येतात. आदेश. अलक निरंजन.